अशीच एक घटना धनत्रयोदशीच्या वेळेला घडली होती साईबाबांच्या बाबतीत. ती अशी की धुनीजवळ जेव्हा साईबाबा बसलेले होते त्यावेळेला त्यांच्या इकडे काही भक्त मंडळी होती आणि त्यांना त्यापैकी त्याच्यातला एक माधव नावाचा एक दुसरा एक भक्त होता. त्याला एक धुनीजवळ खटकन असा आवाज आला. माधवराव देशपांडे दुसरे जे ज्याला श्यामा साईबाबा हाक मारत असत ते वळले आणि साईबाबांना त्यांनी बघितलं तर साईबाबा धुनीमध्ये आपले दोनही हात खुपसून बसले होते. तेव्हा धावत धावत जाऊन साईबाबांना त्यांनी जोरात मिठी मारली कमरेला मागून आणि साईबाबांच्या बाबतीत ते ओरडले की हा हा देवा काय हे केले असं ओरडले. म्हणजे ते म्हणाले देवा अरे हे काय करतोयस तू देवा. म्हणजे त्याला एकट्याला त्याची भक्ती एवढी प्रचंड होती की त्याला एकट्याला अधिकार होता साईबाबांना अरे तुरे करायचा अधिकार होता. बाकी कोणीही त्यांना अरे तुरे असं करत नसत. इवन मोठमोठे पदाधिकारी त्यांच्या पुढे ते जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत ते मूग गिळून गप्प बसत असत. पण त्यांच्या आज्ञेशिवाय ते कोणाच्याही तोंडाला तोंड देत नसत. साईबाबांच्या तोंडी ते लागत नसत. तेव्हा श्यामाने जेव्हा त्यांना कमरेला हात घातला आणि त्यांना विळखा घालून जोरात त्यांना मागे ओढलं तोपर्यंत साईबाबांचा हात पूर्ण भाजून निघाला होता. साईबाबांचे दोनही हात भाजले होते. तेव्हा त्यांनी विचारलं देव हा देवा काय हे केले. तेव्हा साईबाबांनी सांगितलं की लोहाराचा भाता फुंकत असताना लोहाराची बायको जिच्या मांडीवरती एक तान्हं मूल होतं ते तान्हं मूल मांडीवरती घेऊन भाता फुंकत होती. तो भाता पेटला होता. ऐकून या निजपतीच्या हाके म्हणजे तिच्या नवऱ्याने जोरात मागणं हाक मारली. ते ऐकून ती दचकली आणि मागे वळली. मांडीवरती पोर आहे ते विसरली आणि ती उठायला गेली तेव्हा तिच्या मांडीवरचं पोर निसटलं आणि ते धुनीमध्ये जाऊन म्हणजे त्या भट्टीमध्ये जाऊन पडलं. लोहाराच्या भट्टीमध्ये पेटत्या भट्टीमध्ये ते मूल जेव्हा पडलं तेव्हा मी ते मूल उचलायला गेलो. तो हा प्रकार घडला. भाजू दे रे हात मेला तेथे प्राण रे वाचला पुरीचा. म्हणजे जेव्हा ते मूल ते उचलायला गेले त्यावेळेला माझा हा हात भाजला. मी इकडून द्वारकामाईत बसलोय ते रक्षण करण्यासाठीच मी तिचं मूल उचलून देताना माझा हा हात भाजला. सगळ्यांचं मन म्हणतात ना हृदय द्रवित तसं झालं. ताबडतोब श्यामाने पत्रव्यवहार करण्यामध्ये तो हुशार होता कारण तो श्यामा हा स्वतः शाळा मास्तर असल्यामुळे साईबाबांचे पत्रव्यवहार तो करत असे. साईबाबांनी ताबडतोब मुंबईला कल्याणला पत्र पाठवलं नानासाहेब चांदोरकरांना की साईबाबांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे. तुम्ही ताबडतोब मुंबईहून एक चांगल्यात चांगला डॉक्टर घेऊन या. त्यांनी लगेच ते पत्र पोचल्यावर नानासाहेब चांदोरकरांनी परमानंद नावाचे मुंबईचे डॉक्टर त्यांना ताबडतोब घेतलं बरोबर. सगळी दाहोपशमनाची औषधं म्हणजे दाह शांत होण्याची सगळी औषधं त्यांनी घेतली बरोबर. परमानंदांना घेऊन ते स्वतः शिर्डीमध्ये आले. चांदोरकरांबरोबर ते बसले. साईबाबा आपले दोनही हात मागे घेऊन बसले होते. ते म्हणाले मी जे देवाचं नाव घेतो तेच माझं औषध आहे. मी काही औषध उपचार करणार नाही. आज उद्या करत करत त्यांनी ते टाळलं. शेवटी काय होतं त्या परमानंद नावाच्या डॉक्टरांची त्यांची भेट होणं हे गरजेचं होतं. त्यांना ते भक्तांना एक आणण्यासाठी ते एक निमित्तही झालं होतं. आज उद्या करता करता परमानंदांची दवा तयानं लागली शिर्डीची हवा असं त्याच्यामध्ये औषधातला त्या शिर्डीची हवा लागलीच नाही. ते वापरलं गेलंच नाही. ते औषधं ते तसंच घेऊन गेले. परमानंदांनी त्यांचं काही ऐकलं नाही. शेवटी भागोजी शिंदे हा